नमस्कार मित्रांनो, तर आज आपण सुरुवातीच्या गुडघेदुखीमध्ये वयानुसार होणाऱ्या काय काय ट्रीटमेंट अवेलेबल आहेत आणि त्या ट्रीटमेंटचा साधारणतः रुग्णाला काय फायदा होतो या संदर्भात थोडक्यात माहिती घेऊया। तर ज्यावेळेस गुडघ्याची जास्त झीज झालेली नसते, एक्सरे जवळपास नॉर्मल असतो, थोडंसं मधल्या बाजूची गुडघ्यामधली जी गॅप आहे ती कमी झालेली असते, गुडघ्यामध्ये जास्त ऑस्टिओफाइट्स किंवा नवीन जे हाड दिसतं ती हाडं नवीन जास्त दिसत नसतात आणि गुडघ्याला जास्त बाक आलेला नसतो, अशा रुग्णांमध्ये आपण युजुअली कॉन्झर्वेटिव्ह किंवा सर्जरी न करता ट्रीटमेंट चालू करतो। तर सुरुवातीला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही असते की ज्याच्यामध्ये आपण लाईफस्टाईल मॉडिफिकेशन म्हणतो किंवा आपलं जे जीवनशैली आहे त्याच्यामध्ये काही बदल करतो। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या पेशंटनी आपलं वजन कमी करणं अपेक्षित असतं। साधारणतः 5 ते 10 किलो जरी वजन आपण कमी केलं तरी गुडघेदुखीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये फरक पडतो। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे कॅल्शियमयुक्त आहार किंवा कॅल्शियमयुक्त पदार्थ आहारामध्ये समाविष्ट करणे। त्याचबरोबर अँटीऑक्सिडंट्स म्हणजे विटामिन ई किंवा ज्या पालेभाज्या फळभाज्या ज्याच्यामध्ये अँटीऑक्सिडंटचं प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे, हे पदार्थ आपल्या रेग्युलर खाण्यामध्ये घेतले गेले पाहिजेत। तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे सनलाईट एक्सपोजर किंवा सूर्यप्रकाशामध्ये व्यायाम करणे किंवा चालायला फिरायला जाणे। तिसरी महत्त्वाची गोष्ट लाईफस्टाईल मॉडिफिकेशनमध्ये म्हणजे रेग्युलरली साधारणतः 30 मिनटं ते 1 तास सपाट जमिनीवरती, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सपाट जमिनीवरती चालण्याचा व्यायाम करणे। एरोबिक्स किंवा स्ट्रेचिंग एक्सरसाइजेस हे करायलाही अजिबात हरकत नाही। जर गुडघेदुखी जास्त प्रमाणामध्ये असेल तर पाण्याच्या आतमध्ये चालणे किंवा पोहणे, सायकलिंग यासारखे व्यायामसुद्धा महत्त्वाचे आहेत। व्यायाम केल्यामुळे जे स्नायू असतात गुडघ्याच्या बाजूचे त्या स्नायूंची ताकद वाढते, लवचिकता वाढते, लिगॅमेंट्सची लवचिकता वाढते आणि त्यामुळे गुडघेदुखी कमी होण्यास मदत होते। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जसे आपले गुडघे दुखायला लागतात तसं सपोर्ट आपण वापरू शकतो। सपोर्ट वापरणं म्हणजे काय, तर हातामध्ये एखादी काठी घेणे, जिने जिथे आपल्याला चढायचे उतरायचे त्या ठिकाणी जिन्याला आधार बसून घेणे जिन्याच्या बाजूला, जेणेकरून आपल्याला त्या आधाराच्या साहाय्याने चढता उतरता येईल। तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे शक्यतो गुडघे 90 अंशापेक्षा जास्त वाकवायचे नाहीत। म्हणजे काय, तर आपण बसताना चेअर किंवा कॉट याच्यावरती बसायचं। घरामध्ये जर इंडियन टॉयलेट असेल तर त्याच्या जागी कमोड लावून घ्यायचं, ज्याच्यामुळे गुडघेदुखीचं प्रमाण कमी होतं। ही झालं लाईफस्टाईल मॉडिफिकेशन। नंतर दुसरी मेथड किंवा दुसरी जी ट्रीटमेंट मॉडॅलिटी आहे ती म्हणजे फिजिओथेरपी। आता फिजिओथेरपी काय करायची, तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी जसं म्हटलं तर गुडघ्याची लवचिकता आणि स्नायूंची ताकद ह्या 2 गोष्टी आपल्याला वाढवायच्या आहेत। तर त्या दृष्टीने आपण क्वाड्रिसेप्स एक्सरसाइज, हॅमस्ट्रिंग स्ट्रेचिंग, गुडघ्यांसाठी जे बेसिक व्यायाम असतात ते व्यायाम आपण चालू करतो। नॉन इम्पॅक्ट स्पोर्ट्स म्हणजे ज्याच्यामध्ये गुडघ्यावरती जास्त ताण येणार नाही असे स्पोर्ट्स आपण खेळायला सुरुवात केली पाहिजे। याच्यामध्ये ब्रिस्क वॉकिंग, जॉगिंग, चालणे, पोहणे, त्याचप्रमाणे सायकलिंग यासारखे जे व्यायाम आहेत किंवा यासारखे जे खेळ प्रकार आहेत ते आपण करू शकतो। पाण्यामध्ये चालताना आपलं वजन ऑटोमॅटिकली कमी होतं। तर जास्त वजन असेल तर आणि पोहता येतही नसेल तरीसुद्धा दुपारच्या वेळेस, आता मी दुपारच्या वेळेस ह्याच्यासाठी म्हणतो की दुपारी पाणी थोडंसं गरम असतं। थंड पाण्यामध्ये चालायला गेलो तर पाय दुखायचं, कदाचित गुडघे दुखायचं वाढू शकतं। त्यामुळे कोमट पाण्यामध्ये दुपारच्या वेळेला चालण्याने सुद्धा बराच फरक पडतो। याला आपण हायड्रोथेरपी असं म्हणतो। तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्यावेळेस पेन खूप जास्त प्रमाणात असतं त्यावेळेस आपण पेशंटला युजुअली पेन किलरच्या गोळ्या देतो किंवा ॲनाल्जेसिक देतो। आता पेन किलर हा शब्द उच्चारला की पेशंटच्या मनामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये भीती तयार होते की पेन किलर किती घ्यावेत, किती वेळासाठी घ्यावेत आणि प्रमाण काय असावं। तर जर पेशंटला पूर्वीचाच जर यकृताचा म्हणजे लिव्हरचा किंवा किडनीचा काही त्रास असेल तर अशा पेशंटनी पेनकिलर घेण्याच्या आधी त्यांच्या डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे। ज्या पेशंटला असा त्रास नाही आहे त्यांनीसुद्धा डॉक्टरांच्या सल्ल्यानेच पेनकिलर्स चालू करावेत। ओव्हर द काउंटर मेडिसिन्स किंवा दुकानदाराच्या सांगण्यावरनं कोणतेही पेनकिलर शक्यतो घेऊ नये। पेनकिलर हे आपल्याला लाँग टर्मसाठी घ्यायचं आहे, त्यामुळे त्यातल्या त्यात जे सेफ पेनकिलर आहेत किंवा जे लाँग टर्मसाठी वापरता येणार आहेत ते पेनकिलर्स घ्यावेत। पेनकिलर हे रेग्युलर घेण्याचं औषध नाही, म्हणजे रोज पेनकिलर घ्यावंच का, त्याचं उत्तर नाही असं आहे। ज्यावेळेस आपला गुडघा खूप दुखतो, जास्त त्रास असतो, त्या एखाद्या दिवशीच आपण पेनकिलर घेणं अपेक्षित आहे।
सगळ्यात चांगलं पेनकिलर मला विचाराल तर ते प्लेन पॅरासिटामॉल आहे. पॅरासिटामॉल साधारणतः 650 मिलीग्रॅम किंवा 500 मिलीग्रॅम आपलं वजन कसं आहे त्याप्रमाणे दिवसातून 2दा किंवा 3दा या प्रमाणामध्ये घेता येतं. हे सुद्धा जास्त वेळा जास्त ड्युरेशनसाठी घेणं चुकीचं आहे. ज्यावेळेस आपण पॅरासिटामॉल घेत असता त्यावेळी रेग्युलर बेसिसवरती लिव्हर फंक्शन टेस्ट आणि रिनल फंक्शन टेस्ट हे करणं गरजेचं आहे. आपण याच्याबरोबरच डायक्लोफिनेकची निरनिराळी जेल्स बाजारात मिळतात, ती आपण गुडघ्याला लावू शकतो. शक्यतो गुडघ्याला चोळणे, मसाज करणे ह्या गोष्टी शक्यतो टाळाव्यात. ह्याच्यामध्ये बाजूच्या लिगामेंटला किंवा मसल्सला इंजुरी होण्याची शक्यता असते आणि त्यामुळे गुडघेदुखी वाढण्याची शक्यता असते. ब्रेसेस आपण वापरू शकतो. काही करेक्टिव्ह ब्रेसेससुद्धा मार्केटमध्ये आलेले आहेत की ज्याच्यामध्ये आपला आलेला बाक आहे तो काही प्रमाणामध्ये करेक्ट केला जातो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ऑफलोडिंग ब्रेसेस आपण वापरू शकतो. तर ऑफलोडिंग ब्रेस म्हणजे काय, तर ज्यावेळेस आपल्या गुडघ्याला डिफॉर्मिटी तयार होते त्यावेळेला गुडघ्याच्या एका बाजूवरती शरीराचा भार जास्त प्रमाणावरती पडायला सुरुवात होतो. ऑफलोड ब्रेस त्या बाजूवरचा भार दुसऱ्या बाजूवर जो खुर्च्या चांगला आहे त्या ठिकाणी तो भार शिफ्ट करतं. तर अशा ऑफलोडिंग ब्रेसेस अवेलेबल असतात. जर तुम्हाला याबद्दल अधिक माहिती हवी असेल तर तुमच्या डॉक्टरांना विचारा आणि त्यांच्या सल्ल्याने ऑफलोडिंग ब्रेसेस तुम्ही वापरू शकता. या सर्व गोष्टी साधारणतः समजा एक महिनाभर आपण वापरल्या आणि तरीही आपली गुडघेदुखी जर कमी होत नसेल तर आपण इंजेक्टेबल थेरपीकडे जातो. त्याबद्दल आपण पुढच्या भागामध्ये बघू.